यंदाच्या आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, त्यांना तात्काळ रोखायला हवं. शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक आरोप. मनीषा कायंदेंच्या आरोपांची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. खासदार संजय राऊतांची सुनील शेळकेंविरोधात फडणवीसांकडे तक्रार. तळेगाव एमआयडीसी मधील आंबळे गावात शेळकेंकडून उत्खनन. तक्रारीत नमूद, शेळकेंनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप. संजय राऊतांनी आरोप नुसतेच न करता पुरावे द्यावेत, तोपर्यंत खुलासा करणार नाही, सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचा आणि भारतीय भाषांना विरोध करायचा. फडणवीसांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार. मुख्यमंत्री फडणवीसांना संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवण्यात वावगं काय? भाजप नेते कोणत्या शाळेत शिकले हे आपण सांगायचं का? संदीप देशपांडेंचा सवाल. वरळी डोमची मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून पाहणी. 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याच्या तयारीचा आढावा. राज आणि उद्धव ठाकरेंचा आणखी एक निमंत्रण पत्रक. महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी बोलताना पाहायचंय, ही आहे सुरुवात. निमंत्रण पत्रिकेत उल्लेख. मुंबईच्या वांद्र्यातील मातोश्री निवासस्थान परिसरात त्रिभाषा सूत्रावरून बॅनरबाजी. ठाकरे सरकारनं मराठीचा घात केला. त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय? बॅनरमधून सवाल. मुंबईच्या सीएसएमटी परिसरात उद्धव ठाकरेंविरोधात बॅनर. सत्य बाहेर आलं, ठाकरेंनीच मराठीचा घात केला, बॅनरवर आशय. कोल्हापुरात एका पोस्टरवरून राजकीय चर्चा. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासोबत मालोजी राजेंचा बॅनरवर फोटो झळकल्यानं चर्चांना उधाण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. 15व्या वित्त आयोगामार्फत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा अजित पवारांकडून आढावा. निधीतील 1 रुपयाही परत न जाता प्रकल्पाची कामं नियोजित वेळेत पूर्ण करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा. स्मारकाच्या निर्णयाला 2017 साली विविध याचिकांद्वारे आव्हान. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधीस्थळाला स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक घोषित करा. ठाकरेंच्या सेनेचे सुनील प्रभू यांची मागणी. लातूरमध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला जुंपल्याच्या घटनेवरून विधानसभेत गोंधळ. विधानसभेत स्थगन प्रस्ताव. लातूरच्या शेतकऱ्याची माहिती घेतली असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचं आश्वासन. मंत्र्यांना मर्जीतले खासगी सचिवच नाहीत. गॅडच्या नोटिशीनंतर मर्जीतला खासगी सचिव मिळावा यासाठी मंत्र्यांकडून लॉबिंग केलं जात होतं. मात्र 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही मंत्री आणि खासगी सचिव यांच्या पदरी निराशाच. पक्ष आणि चिन्हवाद प्रकरणी ठाकरे सेनेची सुप्रीम कोर्टात धाव. कोर्टानं काही अंतरिम मार्गदर्शक तत्त्व जारी करावीत, ठाकरेंची मागणी. नाराज संजय पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. नाराजी दूर झाली नसली तरी आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असून ते आपले विठ्ठल असल्याची पवारांची प्रतिक्रिया. माजी आमदार अपूर्व हिरेंचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांनी पदभार स्वीकारल्यावर हिरेंचा आज पक्षप्रवेश. हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अनिल पतंगेंचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईत पक्षप्रवेश. वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप समोर. आधीचे सहकारी विजयसिंग बांगर यांनी आणली ऑडिओ क्लिप समोर. सरपंच संतोष देशमुख हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, नाहीतर कठोर निर्णय घेऊ. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या वक्तव्यामुळे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बहुजन वंचित आघाडी आक्रमक. माफी न मागल्यास तोंडाला काळं फासण्याचा इशारा. मुंबईतल्या कर्नाक पुलाचं बांधकाम पूर्ण होऊनही सुरू न केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक. कर्नाक पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षांचं एकत्र आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हे दाखल. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानं खासदार विशाल पाटलांसह 50 जणांवर गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं 40 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. मुंब्रा रेल्वे अपघातावर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप. मुंब्रा अपघात रेल्वेचा डबे एकमेकांवर घासूनच झाला.
डबे घासले कसे ते रेल्वे सांगतच नाही. रेल्वे प्रवाशांशी बोलूनच आम्ही निष्कर्षावर आलो. जितेंद्र आव्हाडांची माहिती. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेचा विषय विधान परिषदेत. त्रिसदस्य समितीचा अहवाल 15 दिवसात आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत. संभाजीनगरच्या चिंचगाडमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. एकाला वैजापूर तालुक्यातून आणि दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक. राज्यात गेल्या 10 वर्षात मुंबई वगळून 22,552 कोटींची गुंतवणूकदारांची फसवणूक. सायबर गुन्ह्यातूनही 11,000 कोटींची फसवणूक. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडून आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन. राज्यात 8,213 गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर. 1,650 गावात प्राथमिक तर 6,563 गावात उच्च प्राथमिक शाळाच नाहीत. नागपूरमध्ये 837 स्कूल बस स्कूल व्हॅन अवैध परवान्यावर धावत असल्याची माहिती समोर. सर्व नियमांचं पालन करून आम्ही व्हॅन चालवतो. 15,000 खर्च करून नवीन 16 डिजिटचे स्पीड गव्हर्नर युनिट का लावायचे, चालकांचा प्रश्न. ठाणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. राईट टू एज्युकेशन कायद्यानं शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या. तुळजापुरातील सावरगाव विद्यार्थ्यांचं धोकादायक इमारतीत शिक्षण. वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असल्यानं एकाच वर्गात 80 ते 85 विद्यार्थी. CSMT पनवेल लोकलमध्ये अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार. लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्यानं बाळ सोपवून महिला सीवूड स्थानकावर उतरून पळून गेली. घरात झोपलेल्या 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या नराधमाचा प्रयत्न फसला. बाजूला झोपलेल्या आजीला जाग आल्यानं नराधमाचा पळ. जळगावच्या अमळनेरमध्ये 9 देहविक्री करणाऱ्या महिलांसह 8 जणांना अटक. गांधीपुरा भागातली घटना. कोल्हापुरातील बड्याची वाडी गावात रस्त्याची दुरावस्था. आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप. साताऱ्यात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा. धर्मांतराविरुद्ध आणि धर्मांतर कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कोकणासह घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भातही पावसाचा इशारा. अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी. पावसामुळे उशिरा पेरणी झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. नागरिकांचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. गडचिरोलीतील सती नदीत दुचाकीस्वार वाहून जाताना थोडक्यात बचावला. पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी पाण्यात नेण्याचं नसतं धाडस, जीवावर बेतलं असतं. रत्नागिरीच्या खोरनेडको धरण पूर्णपणे भरलं. सांडव्यातून फेसाळणारं पाणी हे पर्यटकांचं आता लक्ष वेधतंय. रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस. जिल्ह्यात एकूण 28 धरणांपैकी 17 धरणं भरल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यात काल आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू असून 1050 क्युसेकनं विसर्ग. कोल्हापूरच्या फये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका. गावातील जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा. साताऱ्यातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग. वांग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणात समाधानकारक पाऊस न झाल्यानं भात शेतीवर परिणाम. भात लावणीवर. यंदा दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असूनही फक्त 4 ते 5 तासात विठुरायाचं चरणाचं दर्शन होतंय. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या VIP दर्शन बंदच्या निर्णयानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा. माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये उभं रिंगण संपन्न. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूरच्या कुडूस फाट्यात दाखल. माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण संपन्न.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतून स्पेशल ट्रेन। रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि नवनीत राणांची उपस्थिती। मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटीकडून विशेष व्यवस्था। पंढरपूरसाठी 130 जादा बसेस। बिबट्यांचा कळप सीसीटीव्हीत चित्रित। रत्नागिरीतील लांजा तालुक्यातल्या वनंगुळे गावातली घटना। अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना। भगवती बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा। अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी रामबन जिल्ह्यातील चंद्रकोट इथे दाखल। यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण। अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात। यात्रेला जाणारी 5892 यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा। न्यायालयाच्या अवमान प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा। ऑफिसच्या वॉशरूममध्ये महिलेचं गुप्तपणे चित्रीकरण केल्यानं इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याला अटक। हेलेक्स विभागात वरिष्ठ सहयोगी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या स्वप्नील नागेश माळीला अटक। पश्चिम बंगाल भाजप युवा मोर्चाचा निषेध मोर्चा। दक्षिण कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। पावसामुळे मध्य प्रदेशच्या नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ। भेडाघाटमधील धुंदर धबधबा प्रवाहित। मध्य प्रदेशच्या नीमचमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून मुसळधार पाऊस। गावामुळे नीमच कोटा महामार्ग हा बंद। चीनच्या गुईझोऊ प्रांतातील रोंगजियांग काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू। युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेचा कर। स्पेन आणि पोर्तुगालमध्ये पारा 46 अंशांवर। कॅलिफोर्नियाच्या योलो काउंटीमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट। एस्पार्टाजवळ आग भडकत असताना सतत स्फोट झाल्याची माहिती। जपानच्या कागोशिमा प्रिफ्रेजवळच्या किनाऱ्यावर 5.5 रिक्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप। फ्रान्सच्या आर्थर रिंडरकेशनकडून वर्ल्ड नंबर 3 जर्मनीच्या अलेक्झांडर झिक्वेरोलचा पराभव। विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच राऊंडमध्ये हरवला। 156 वर्षांनंतर ब्रिटनमधील रॉयल ट्रेन बंद होणार। वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे रॉयल ट्रेन बंदचा निर्णय। पाकिस्तानसोबत रद्द केलेला सिंधू करार पुन्हा भारतानं स्वीकारावा। आंतरराष्ट्रीय संघटनेकडे पाकिस्तानची मागणी। आयएमपी क्वाडफॉन मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात पहलगाम हल्ला आणि सीमापार दहशतवादाचा निषेध व्यक्त। जीएसटीसाठी 3 नवे स्लॅब बनवण्याचा विचार। सूत्रांची माहिती 12% स्लॅब काढून 3 नवे स्लॅब आणले जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।